काय झालं? अर्जुन अजूनही फोन उचलत नाहीयेत का? नाही. माही तो वकील आहे, कामात असेल काहीतरी. नाही रे, अर्जुन किती कामात असला ना तरी माझा फोन उचलतो. आता बघतोयस ना किती वेळा केला फोन. माई, राजवीरचा फोन स्विच ऑफ आहे आणि अर्जुन फोन उचलत नाहीये. मला हा सगळा काहीतरी गोंधळ वाटतोय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? क्लायंटचाच फोन आहे. हॅलो, हा येस सर. हो हो, संध्याकाळची मीटिंग कन्फर्म आहे. हो सर येणार आहेत ना. हो, त्यांनी सगळे पेपर्स चेक केलेत आणि त्याप्रमाणे रेडी आहेत ते सगळे. हो, भेटू आपण संध्याकाळी. मॅडम, आता काय करायचं? आजची मीटिंग खूप महत्वाची आहे आणि आज जर का सर नाही आले तर आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होणार आहे. दवे, ही मीटिंग खूप महत्वाची आहे, ती होणं गरजेचं आहे. समजा, म्हणजे असं होऊ नये पण समजा राजवीर मीटिंग पर्यंत नाही पोहोचू शकला तर मीटिंग कॅन्सल मात्र व्हायला देऊ नका. पण सर, जर राजवीर सर नाही आले तर मीटिंग कशी होणार? दवे, इतकी वर्ष तुम्ही कंपनीत काम करताय, काहीतरी सोल्युशन असेल ना त्यावर. बघा, काहीतरी मार्ग काढा. सर, तुमचं बरोबर आहे, पण ह्या मोमेंटला मला काहीच सोल्युशन सुचत नाही. मला असं वाटतं आता थांबण्यात काहीच पॉइंट नाहीये. आपण पोलीस स्टेशन मध्ये जायला हवं. हो, मला सुद्धा तसंच वाटतंय. मोहन, तू जा ना मनवा बरोबर. हो, बरोबर आहे तुमचं. पोलीसच आता राजवीरला शोधू शकतील, पण आपण थोडा वेळ थांबूया का? काका, अजून किती थांबायचं? राजवीरचा काहीच पत्ता लागत नाही. आपण प्लीज पोलीस स्टेशनला जाऊया आता लगेच. हे बघ मनवा, मला कळतंय, पण आपण नुसतं पॅनिक होऊन नाही चालणार. तू शांत हो. माही, राजवीरना काही झालं नसेल ना? राजवीर, 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 अरे तुला कधीपासून आवाज देतोय मी? नाही, ऐकू नाही आलं मला. सिरियसली? बघितलंस, तू तुझ्या विचारांमध्ये एवढा हरवलायस की तुझ्या आजूबाजूला काय चाललंय तेही तुला कळत नाहीये. शांत बसायला काय घेशील? ठीक आहे, बसतो मी शांत. पण आता एक गोष्ट तूही लक्षात ठेव की आता जर माईंचा फोन आला तर मी तो फोन उचलणार आहे. तुम्हाला नवरा बायकोच्या भांडणामध्ये मला माईंशी वैर घ्यायचं नाहीये. तुला कोणी सांगितलं माझं भांडण झालंय त्यांच्याशी? सांगायची काय गरज आहे, दिसतंय ते. एनिवेज, मला माईंशी वैर घ्यायचं नाही. तुला माईंची काळजी वाटत नसेल पण मला वाटते. सो आता जर का माईंचा फोन आला तर मी त्यांना सगळं काही खरं खरं सांगून टाकणार आहे. तुम्हाला नवरा बायकोच्या भांडणामध्ये आता मी नाही पडणार. माई, अरे राजवीर, फोन उचल. राजवीर, अरे असं का करतोयस? उचल ना फोन. तुझे काय चाललंय? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला काय सांगितलं मी? आत्ता फोन नाही उचलायचा. जेव्हा उचलायचा असेल तेव्हा मी तुला सांगेन. ही एकच गोष्ट किती वेळा सांगायची मी तुला? माझा विश्वास आहे तुझ्यावर म्हणून इथे आलोय. आता तुला जर मी इथे नको असेल तर तसं स्पष्टपणे सांग, जातो. राजवीर, अरे मला खरंच कळत नाही काय चाललंय ते. तू तरी मला स्पष्ट सांगितलंयस का काय चाललंय इथे? प्लीज मला सांग, काय चाललंय? आता नाही. मग कधी? सांगेन योग्य वेळ आली की. तोपर्यंत शांत राहा. काय झालं? सांगतो नीर.
अरे बरं आहेस ना, एकटाच काय असतोस? काय रे, काय झालं काय? अरे काय, बोल ना, हसतोयस काय? यश, बरं आहेस ना बाबा? ताप वगैरे नाही ना आलाय तुला? की वेड लागलंय, काय झालंय? वेळ लागलं नाहीये, पण लवकरच लागेल. म्हणजे म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय का? काही प्रॉब्लेम काय, काही कळलं ना तर तुला खूप जास्त आनंद होणार आहे. अरे मग त्या आनंदात आम्हाला सहभागी करून घे ना, आम्हालाही सांग काय झालंय. सांगतो, एक मिनिट. आज ना ऑफिस मध्ये खूप खूप महत्वाची मीटिंग आहे. जर ती मीटिंग झाली ना तर कंपनीला खूप मोठं असाइनमेंट मिळणार आहे आणि त्यासाठी आज क्लायंट येणार आहेत मीटिंगला ऑफिसमध्ये. आणि राजवीरचा तर काही पत्ताच नाही. जर तो आज ऑफिसमध्ये नाही आला आणि जर मीटिंग नाही झाली तर कंपनीचं खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि मग राजवीरचं जे विमान असतं ना नेहमी हवेत, त्याचं जमिनीवर यायला जास्त वेळ नाही लागणार. अरे यश, तू इतका हुशार असशील असं वाटलं नव्हतं रे मला. कसं नाही, मी माझी हुशारी ना जगाला नाही दाखवत, लोकांना ती आपोआप कळेल. आणि जेव्हा कळेल ना तेव्हा लोक स्वतःहून माझ्याकडे येतील, मी नाही जाणार. मला विचारशील तर आयती हातात चालून आलेली संधी तू सोडता कामा नाहीस. म्हणजे राजवीर जर मीटिंगला नाही आला तर तू मीटिंग कर. कंपनीवर जेवढा राजवीरचा अधिकार आहे तेवढा तुझाही आहेच की. हो, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? यशने मीटिंग केली तर आपला काय फायदा होणार आहे? फायदा? फायदा नाही, फायदे होणार आहेत. फायदे? म्हणजे हे कन्साइनमेंट तुझ्यामुळे कंपनीला मिळालं. राजवीरच काय, स्वर्गातला त्याचा बाप सुद्धा तुला कधी काही बोलू शकणार नाही. आई शपथ, हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं. आता आलं ना, चला कामाला लागा जा. बाबा, कसले हुशार होता तुम्ही. आता कळलं. आरती, मार्केटमध्ये चाललीस ना? चल मी पण येतो, मला पण 2-4 वस्तू घ्यायची. मार्केटमध्ये नाही चालले, तू कुठे चाललीस? मनूकडे. कशाला? मी खरं सांगू का, मला अजिबात राहवत नाहीये इथे. तिथे आपली मनू खूप टेन्शन मध्ये आणि आपण इथे काहीच करत नाही आहोत. आरती, तिच्या घरचे आहेत ना तिकडे, तुला जायची गरज नाही. तिच्या घरचे आहेत म्हणजे? आपल्या मनूचं जरी लग्न झालं असलं तरी सुद्धा ती अजूनही आपली लेकच आहे, मला माहितीये. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तुम्हाला भेटू शकली नाही म्हणून अजूनही तुम्ही तिच्यावर राग धरून बसला. नाही यार, तिच्या घरचे म्हणजे तिच्या सासरकडचे म्हणायचं होतं मला. आणि राहिली गोष्ट तिच्या वाढदिवसाची, तो विषय मी कधीच सोडला हे तुला सुद्धा माहिती. मग चला माझ्या बरोबर. नको. असं काय करताय? आरती, मी तुला सांगितलं ना, तिकडे जाण्याबद्दल माझा काही आक्षेप नाहीये, पण या वेळेला जर आपण तिकडे गेलो ना तर आणखीन टेन्शन येईल तिला. पण मग आता जे टेन्शन निर्माण झालंय त्याचं काय? मी सांगते ना तुम्हाला, मनू खूप टेन्शन मध्ये आहे. तिचं आणि राजवीरचं भांडण झालं ना, त्याच्यामुळे राजवीर घर सोडून निघून गेलेत आणि अजूनपर्यंत नाही आलेत. तुम्ही चला ना. राजवीरचं काही बरं वाईट झालं म्हणजे? आरती, सॉरी, मला खरंच असं म्हणायचं नव्हतं, पण मनूला असं वाटत असेल की त्या दोघांचं भांडण झालंय म्हणून राजवीर घर सोडून निघून गेले. आणि जर का आपण तिथे गेल्यामुळे त्यांचं भांडण मिटणार असेल तर चला ना, आपण खरंच जाऊया ना तिथे. नको, त्यांच्या भांडणात आपण पडायला नको. असं का करताय तुम्ही? आरती, तिच्या वाटेने चालली आहे ना, तिथली प्रत्येक लढाई तिला एकटीला लढायची आहे. आरती, आपण तिच्यासोबत आहोत आणि कायम असू, पण आपण काही करू शकत नाही हे लक्षात ठेव. माझा एक, तू सुद्धा तिथे जाऊ नकोस. हे बघ, तुला काळजी वाटते ना, तिला फोन कर, तिला धीर दे, पण तिकडे जाऊन तिचं टेन्शन आणखीन वाढवू नकोस. ठीक आहे. आरती, काळजी करू नको, राजू येतील परत.
का रागवलंच? तुझ्याशी बोलतो. कालपासून मी सुद्धा तुझ्याशी बोलायचाच प्रयत्न करतोय राजवीर. मी तुला आधीच सांगितलं होतं की दिस इज नॉट करेक्ट राजवीर. तू हे जे वागतोयस ना ते अजिबात बरोबर नाही. मी जे वागतो किंवा जे करतो ना ते करण्याआधी 100 वेळा विचार करतो. त्यामुळे मला नाही वाटत मी काही चुकीचं वागतोय. नाही, तू कसं चुकणार आहेस? तू करेक्ट आहेस. बाकीचे सगळे जण चुकतायत. यस, फॉर मी आय एम राईट. तर काय बोलतोयस राजवीर? माईंनी 10 वेळा फोन केलाय आणि तू मला एकदाही फोन उचलू दिला नाही. त्यांची काय अवस्था होत असेल हे मला तुला वेगळं सांगायची गरज नाही. सांगूही नको. काय करायचं काय नाही करायचं ते कळतं मला. हात जोडले तुझ्या समोर. मी ना यापुढे तुला काहीही सांगणार नाहीये, कारण तुला कितीही सांगितलं तरी तू तेच करतो जे तुला करायचं. फोन दे. फोन कशाला? हा नंबर डायल. हा कुणाचा नंबर आहे? मनवाचा. पण मी सांगेल तेच आणि तेवढंच बोलायचं. दवे, एखाद्या बाहेरगावच्या कामाबद्दल काही बोलणं झालं होतं का राजवीरचं तुमच्याशी? नाही, तसं काहीच बोलले नाही सर. पण मग कुठं जाणार आहे काही बोलला का? नाही, तसं काही असतं तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असतं. माई ऐका ना, आपण खूप वेळ थांबलोय आता. प्लीज पोलीस स्टेशन मध्ये जाऊया प्लीज. हो, मलाही तसंच वाटतंय. आता दुसरा काही पर्याय उरलाच नाहीये. मी मोहनला बोलवते. हा. मोहन, ए मोहन. आलो आलो बाई. हा काय येतच होतो मी. काका, आपण खूप वेळ वाट बघितलीये. आता आपण प्लीज पोलीस स्टेशनला जाऊया का? राजवीरचा काहीच पत्ता लागत नाहीये. अगं हो, जायलाच हवं. त्याचसाठी तुला बोलवायला येतो तुम्ही. चल. हा. मनवा, हे बघ, काळजी करू नकोस. राजवीर जिथं कुठं असेल ना तिथे सुखरूप असेल. येतो. हॅलो. हॅलो बहिणी, मी अर्जुन बोलतोय. अर्जुन, तुम्ही कुठे आहात? माई कधीच्या कॉल करताय तुम्हाला? आणि मला सांगा, राजवीर तुमच्या बरोबर आहेत ना? बहिणी ऐका ना, तुम्ही ताबडतोब निघा आणि माझ्या फार्म हाऊसला या. का, काय झालं? आणि तुम्ही सांगा ना, राजवीर आहेत ना तुमच्या बरोबर? बहिणी ऐका ना, आता मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाहीये. तुम्ही ताबडतोब निघा आणि माझ्या फार्म हाऊसला या. कुणालाही काहीही न सांग. अहो पण काय झालंय? हॅलो अर्जुन. एक मिनिट. माई, तू विचार ना. अर्जुनने काहीतरी सांगितलं असेल. फोन आला होता म्हणजे. माई, मी आलेच. अगं कुठं निघालीस? माई, मी आल्यावर सगळं सांगते तुम्हाला. पण गाडीची चावी घेऊन? मी म्हंटल ना, आल्यावर सांगते. मला आता निघायला हवं. मनवा, एकटी जाऊ नको, मी येतो. नको काका, मी जाते. तुम्ही माईन बरोबर थांबा. अगं पण माई, राजवीर, राजवीर एक मिनिट थांब. निदान तू मला आता तरी सांगणार आहेस का, तू का मला मनवा बहिणींना फोन करायला लावलास? काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय इतके प्रश्न विचारतोस तू? अरे राजवीर, मित्र आहे मी तुझा. मित्र एकमेकांची काळजी घेतात. मला काळजी वाटते तुझी म्हणून विचारतो. तुला काळजी वाटते माझी? हो. आधी स्वतःची काळजी घे. मला गरज नाही. गरज नाही? अरे मग आता मला मनवा बहिणींना माझ्या फोनवरून फोन का करायला लावलास? अरे बोल ना राजवीर. नाही कळणार तुला. नाही, बरोबर आहे तुझं. तुझं हे जे वागणं आहे ना ते मला कळतच नाही. पण तू प्लीज मला सांग, तू का मला मनवा बहिणींना फोन करायला लावलास? सांगितलं ना तुला नाही कळणार. अरे मग तू मला निदान एवढं तरी सांग की तू त्यांना फोन करून इथे का बोलवलंस? तू का नाही गेलास घरी? कारण त्यांचं इकडे येणं जास्त इम्पॉर्टंट आहे.
अर्जुन कुठे आहेत राजवीर? आणि तुम्ही फोनवरती पण काही नाही सांगितलं. काय झालंय नक्की? कुठे आहेत ते? राजीव आतमध्ये आहे. राजवीर तुम्हाला माहितीये मला किती काळजी वाटत होती तुमची. एकतर कोणालाच माहित नाही कुठे आहात, कधी येणार काहीच माहित नाही. उगाच नको नको ते विचार मनात येत होते. तुमचा फोन सुद्धा बंद आहे. मनवा, प्लीज रडू नका. प्लीज स्टॉप क्राईंग. कुठे कुठे शोधलं माहितीये तुम्हाला? मी आपल्या फार्म हाऊस वरती सुद्धा जाऊन आले. मला माहिती आहे, पण आता का रडताय तुम्ही? आता आहे ना मी समोर तुमच्या. असं कोणी करतं का राजवीर? तुम्ही या. नाही नको. प्लीज मनवा. राजवीर काय चाललंय हे सगळं? तुम्हाला एकदाही नाही वाटलं माझी काय अवस्था होईल? ऍटलिस्ट माईंचा तरी विचार करायचा होता. मनवा, मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास झाला असेल. तरी असं वागला? राजवीर माझं राहू द्या, माईंचं काय? तुम्हाला माहिती आहे ना त्या आजारी असतात. औषधं चालू आहेत त्यांची. त्यांनी किती टेन्शन घेतलं तुमचं, किती त्रास झाला त्यांना माहितीये तुम्हाला? तुम्हाला कल्पना नाही आमची काय अवस्था झाली ते. शेवटी काहीच ऑप्शन नाही म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला जायला निघालो होतो. मनवा, मला कळतंय, पण कामाचं खूप टेन्शन होतं मला. राजवीर टेन्शन होतं तर मला सांगायचं होतं. अहो बायको आहे मी तुमची. तुम्ही खुश असलात की मी खुश असते. एखाद्या गोष्टीचा तुम्हाला जेवढा त्रास होतो ना तेवढाच त्रास मलाही होतो. एकदा सांगायचं ना मला एवढं टेन्शन येतं. मनवा, काय करणार हो तुम्हीच सांगा. तुम्हाला कसं काय सांगायचं होतं? कामाचं होतं टेन्शन मला खूप. माझ्या कॅम्पेनच्या मॉडेलिंगसाठी तुम्ही नकार दिला मला. ऍक्च्युली गेल्या काही महिन्यांपासून जो बिझनेस डाऊन झालाय त्या कॅम्पेनमुळे वर येईल असं मला वाटलं होतं, पण तुम्ही नाही म्हणालात मनवा. आणि काल सकाळीच आपलं भांडण झालं, त्याच्यामुळे काय करायचं मला काही सुचत नव्हतं म्हणून मी इथे. मी मॉडेलिंग करायला नाही म्हटलं याचा खूप त्रास होतोय ना तुम्हाला. मी मॉडेलिंग केल्याने जर तुमचा त्रास हे सगळं टेन्शन कमी होणार असेल तर मी तयार आहे मॉडेलिंग करायला. तुम्ही खरंच बोलताय मनवा? जर याने तुम्हाला खरंच आनंद मिळणार असेल तर हो, मी करेन मॉडेलिंग.
थँक्यू सो मच. आपल्या कंपनीसाठी तुम्ही मॉडेलिंग करावं एवढीच इच्छा होती माझी. थँक्यू. थँक्यू सो मच. पण राजवीर, मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवाय. काय बोला ना. यापुढे असं नाही वागायचं. मला आणि माईंना न सांगता कधीच कुठेच जायचं नाही. प्रॉमिस. परत असं कधीच नाही होणार. बरं चला निघायला पाहिजे. कॅम्पेनची खूप कामं बाकी आणि ऑलरेडी लेट झाला आणि एक मीटिंग पण आहे खूप महत्वाची. मी गाडी करतो, या.